तुम्ही म्हणशाल आता हे काय चाललंय, तर थांबा पहा. पहिल्यापासून सकाळ झाली. आजूच्या ट्रॅक्टरला राजूच्या हाताने पाणी पाजून निघालो आपण आपल्या पाटाच्या थंडगार पाण्याची हवा खात घराच्या दिशेने सारे पाडायला. सारे पाडून धना टाकून घेतला. आजू धना टाकत होता तर मी त्याच्या मागे बी घेऊन फिरत होतो. धना टाकून झाल्यावर निघालो आपण आपल्या भाजीला फवारायला. मग कशी आहे आपली भाजी सांगा कमेंटमध्ये. ते झाल्यावर मस्त थंडगार पाण्यात पोहायला गेलो. या अशा मोकळ्या पाण्यात पोहण्याची मज्जा फक्त गावालाच बरं का. घरी आलो तर आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे चूल घालायचे काम चालले होते. मग बाळानं त्यांना थोडी मदत केली. मग आपली बिट्टू मामाचा खिसा मोकळा करून तिचे पाकीट डोक्यावर घेऊन निघाली यात्रेला. यात्रेला जातात थोडा थंडगार आंब्याच्या रसावर ताव मारला. जरा आपल्या बच्चा पार्टीला दिले तेथील खेळण्यांमध्ये बसून. घरी येता येता सायंकाळच्या दृश्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. मग निघालो नारायणगावच्या दिशेने फॅमिलीला घेऊन. तेथील लाईटीचा झगमगाट बघून पाळण्यात बसण्याची इच्छा झाली. मग काय बसलो पाळण्यात, ते पण गगनचुंबी. पाळण्यात बसल्यावर असे रिॲक्शन निघाले पहा तुम्ही. त्यानंतर जरा 3D ॲनिमेशन दाखवून जरा मुलांना घाबरवले. मग काय गेलो हातोड्यात बसायला. उतरल्यानंतर आलेल्या डायनोसॉरला रोड दाखवून निघालो आपल्या घराच्या दिशेने. गावात येतच चाललेली मित्रमंडळीची तमाशाची चर्चा जरा ऐकाच तुम्ही. मग काय गेलो तमाशा पाहायला. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.